नमस्कार मंडळी. वेट लॉस करायचं आहे आणि चवीसोबत तडजोड पण करायची नाही आहे ना? मग ट्राय करा हे सुपर हेल्दी आणि क्रिस्पी नाचणी अप्पे. लोहाचा आणि कॅल्शियमचा खजिना म्हणजे हे क्रिस्पी नाचणी अप्पे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी एक बाउलमध्ये नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. याच्यामुळे अप्पे क्रिस्पी होतात. आता यात दही घालून छान बॅटर बनवून घेऊया. हे मिश्रण 15 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित फुलेल. हे मिश्रण जास्त पातळ होऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित गुठळ्या न होऊ देता हे बॅटर व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. माहिती आहे का, नाचणी हे असं सुपरफूड आहे जे हाडांच्या मजबूतीसाठी उत्तम आहे आणि याच्यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी आणि डायबिटीस असणाऱ्यांसाठी हा नाश्ता उत्तम आहे. आता अप्पे खमंग होण्यासाठी हा तडका द्यायला अजिबात विसरू नका. याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे, मोहरी, बारीक केलेले आले आणि तीळ असा हा तडका बॅटरमध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत भरपूर भाज्या. तुम्हाला आवडत असणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले कांदे आणि बारीक चिरलेली मिरची. याच्यामध्ये इनो किंवा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळे अप्पे व्यवस्थित फुलतात. हे अप्पे प्लेनसुद्धा छान लागतात. तुम्ही कशाप्रकारे बनवता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलं आहे. आपलं बॅटर आता रेडी आहे. चला तर मग अप्पे बनवायला घेऊया. अप्पे पात्रात तेल टाकून याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. त्याच्यामुळे छान चव येते आणि क्रिस्पी लागतं आणि तीळ तुम्हाला माहितीच आहे आरोग्यासाठी किती चांगलं आहे आणि हाडांसाठी सुद्धा किती चांगलं आहे. बॅटर पूर्ण भरून नाही घालायचं कारण ते फुलून येतं. थोडी वर जागा रिकामी ठेवायची. 1-2 मिनिटानंतर झाकण ठेवून बघा हे कसं फुललं आहे व्यवस्थित. किती छान दिसतंय आणि रंगही चेंज झाला आहे. आता हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पुन्हा 1 मिनिट शिजत ठेवायचं आहे. हा नाश्ता झटपट होतोच आणि काहीतरी नवीन पण होतं. रोज-रोज पोहे, उपमा खाऊन कंटाळा आलेला असतो आणि अशा प्रकारे काहीतरी नाश्ता बनवला, तर तो लहान मुलेसुद्धा आवडीने खातात. तयार आहे आपले पौष्टिक नाचणी अप्पे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका आणि अशाच हेल्दी आणि नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.